आणि मला असं वाटतं की अवधूत वाघ साहेब असतील किंवा चेतन रायकर साहेब असतील, दीज आर द पीपल, सुनील उपलब्ध साहेब असतील, दीज आर द पीपल हु आर बिल्डिंग द नेशन. तर माझा लोकांना असा आग्रह आहे की अशा लोकांबरोबर जुडावं इन व्हेरियस फॉर्म्स आणि हातभार लावून देशाच्या प्रगतीमध्ये वेग आणावा. 20 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट होणार आहेत दरवर्षी आणि हे जनकल्याणचे मिशन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. अँड इन दॅट आय एम लुकिंग ॲट पीपल लाईक मिस्टर चेतन रायकर, लाईक मिस्टर सुनील उपलब्ध, लाईक अवधूत वाघ साहेब, where I can join with them as a team member and increase the speed of development. याच्यामध्ये मला फक्त एक म्हणजे रायकर साहेबांचं स्ट्रक्चरल आणि तुमचं टँक कन्स्ट्रक्शन यामध्ये एक फक्त जोडावंसं वाटतं की जिकडे थिक पॉप्युलेशन आहे मुंबई पुणे वगैरे, तर तिकडे ओव्हरहेड टँक्सपेक्षा अंडरग्राऊंड टँक्स हे अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरतील यासाठी की जागा जात नाही. तुम्ही अंडरग्राऊंड टँक एकदा बनवलेत की त्याच्यावर गार्डन तयार करता येतं. मुंबईमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे अगदी बी वॉर्डमध्ये सी वॉर्डमध्ये हँगिंग गार्डन सगळ्यात मोठं हे आहे. तर गव्हर्नमेंटच्या ज्या प्लेग्राऊंड्स आहेत त्या प्लेग्राऊंडचा जर आपण यूज करू शकलो ॲज अ पॉलिसी आणि तिथे जर अंडर वॉटर टँक्स बांधू शकलो आणि त्याच्यावर पुन्हा प्लेग्राऊंड करा, मुलांनी खेळा, काय हरकत नाही आहे. तर त्या सिस्टीमचा तुम्ही स्ट्रक्चर एवढं उभं करायचं, वर एवढे मोठे मोठे टँक बांधायचे, ते कॉस्टली पण आहे, कठीण पण आहे. त्यापेक्षा हे अधिक फायदेशीर पडतं असं मला वाटतं.